सुरुवातीलाच राज्यातील बळीराजाला बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या कृषीप्रधान देशातील बळीराजाच्या आयुष्यातला एक सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सर्जा राजा। हा सर्जा राजा वर्षभर नांगराचं जोखड खांद्यावर घेऊन शेतीत राबतो। त्याच्याच मदतीने काळ्या मातीतून सोनं निर्माण केलं जातं। त्याचेच आभार आज आपण मानणार आहोत या विशेष रिपोर्टमधून। बळीराजासोबत धरणीमाई कसणारा, मातीतून मोती पिकवण्यासाठी नांगराचा जोखड खांद्यावर वाहणाऱ्या सर्जा राजाचा आजचा दिवस आहे, पोळा। वर्षभर राबत असलेल्या राजाला आज बळीराजा आराम देतो, त्याला सजवलं जातं। हल्ली शेतीतच असणाऱ्या बैलाची गावातनं मिरवणूक निघते। पोळ्याच्या आदल्या दिवशी खांदेमळ हा सण असतो। याला अनेक भागात खानमोळ किंवा खांदमोळही म्हटलं जातं। वर्षभर नांगराचा जोखड खांद्यावर वाहणाऱ्या बैलाच्या खांद्याला हळद आणि तूप लावून त्यांचे खांदे मळले जातात। गरम वाफेचा शेक दिला जातो आणि या थकलेल्या खांद्यांना त्यामुळे मोठा आराम मिळतो। शास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर वर्षभर हे जू आपण जे बैलाच्या खांद्यावर देतो, या जूचं ओझं वाहता वाहता बैलांच्या खांद्यांचे जे स्नायू आहेत ते कुठेतरी दुखावले जातात आणि म्हणून हे स्नायू मोकळे होण्यासाठी त्यांना हळद आणि तूप याचं मिश्रण लावून आपण खांदेमळ ही करत असतो। या निमित्ताने शेतकरी बंधूंनी जर बैलांना गरम पाण्याचा शेक दिला तर ते अधून त्यामध्ये चांगले बैलांचे सांधे हे मोकळे होऊ शकतात आणि म्हणून खांदेमळीचं महत्त्व हे या पोळ्याच्या निमित्ताने अधिक चांगलं अधोरेखित होतं। यानंतर बैलांना नदी नाल्यावरती आंघोळ घातली जाते। मात्र अनेक वेळेला चुकीच्या पद्धतीनं आंघोळ घातल्यानं बैलांना त्रास होण्याचीही शक्यता असते। या बैलांच्या नाकातोंडात पाणी जाऊ देऊ नये, त्यांची काळजी घ्यावी। शक्यतोवर बैलांना पाणवठ्यावर न नेता आपल्याच शेतामध्ये गोठ्यामध्ये एका बाजूला चांगले एक स्वच्छ पाणी घेऊन बैलांना त्या पाण्याने जर आंघोळ घातली, थोडंसं कोमट पाण्याने जर आपण आंघोळ घातली आणि आंघोळीपूर्वी जर आपण बैलांना खरारा केला, खरारा म्हणजे एक प्रकारचा ब्रश हा जनावराच्या म्हणजे बैलाच्या आपण अंगावरून फिरवायचा, ज्या माध्यमातून त्याचं रक्ताभिसरण हे चांगलं होईल। याशिवाय बैलाचे जे काही केस हे जुने झालेले आहेत किंवा जे केस त्याचे लूज झालेले आहेत हे केस त्याचे निघून जातील आणि बैलाला थोडंसं ताजीतवानंसं वाटेल। आजच्या दिवशी बैलाची वर्षभराची मेहनत आणि त्याच्या समर्पणाला प्रणाम केला जातो। त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो। मात्र पुरणपोळीमुळे बैलांना त्रास अधिक होण्याची शक्यता असते। याऐवजी त्यांना आंबोणाचा आहार दिल्यास ते अधिक फायदेशीर ठरू शकतं। आंबोण हे डाळीची टरफलं, सरकीची पेंड आणि पिठापासून तयार होतं। याशिवाय बैलाची शिंग रंगवण्यासाठी नैसर्गिक रंगांचाच वापर करावा। रासायनिक पदार्थांमुळे बैलांमध्ये नवे आजार उद्भवण्याची शक्यताही दाट असते। शक्यतोवर बैलांच्या शिंगांना रंग देताना गेरू किंवा शेंदुराचा जर वापर केला आणि बैलांच्या अंगावरती ठिपके वगैरे न मारता जर आपण एक नुसती झूल जरी घातली, जी झूल सुद्धा चांगल्या प्रकारे धुतलेली असावी, जे आपल्याकडे जे काही डाळी असतील, या डाळींचे जे काही टरफलं असतील किंवा डाळींचे जे काही आपल्याकडे ज्याला आपण म्हणतो की मातेरं जे असतं, या मातेऱ्याला आदल्या दिवशी पाण्यामध्ये रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी त्याला एक तर उकळून घ्या किंवा त्याच्यामध्ये गूळ आणि तुपाचं जर आपण मिश्रण केलं, त्याच्यामध्ये सरकीची पेंड जर आपण टाकली आणि अशा प्रकारचं आंबोण जर आपण जनावराला 1.5 ते 2 किलो या प्रमाणामध्ये दिलं तर या पोळ्याच्या दिवशी बैलाला काही फारसा त्रास होणार नाही। स्वच्छतेतून चांगलं आरोग्य हा मंत्र बैलांनाही लागू पडतो। बैलांच्या चांगल्या आरोग्यासाठी गोठा स्वच्छ ठेवावा, त्यांची आरोग्य तपासणी करावी, रोगांपासून बचावासाठी बैलांना लसीकरण करून हा उत्सव साजरा करावा। आणि शास्त्रीय पद्धतीने जर आपण बैलांप्रती कृतज्ञता जर आपल्याला व्यक्त करायची असेल तर पोळा साजरा करताना जनावरांचा जो गोठा आहे तो गोठा धुवून घ्या। जसं आपण घराला रंगरंगोटी करतो तशा प्रकारे चुन्याची रंगरंगोटी जर आपण गोठ्याला केली, गोठ्याचं निर्जंतुकीकरण या निमित्ताने आपण जर केलं तर जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग होणार नाही। यांत्रिकीकरणाच्या आजच्या युगात शेतीत बैलांची जागा यंत्रांनी घेतली। मात्र बैल ही आपल्या संस्कृतीचं द्योतक आहे। ही टिकवून ठेवण्यासाठी त्यांची योग्य निगा राखणं आणि त्यांची काळजी घेणं हे आपलं परम कर्तव्य आहे। अकोल्याहून उमेश अलोनेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।